नमस्कार माझ्या सर्व हृदयस्थ मित्रांना नमस्कार। आजचा विषय आहे राजापूरची इंग्रज वखार। मित्रांनो, राजापूरच्या इंग्रज वखारवाल्यांशी शिवाजी महाराजांच्या सैन्याचा प्रथम व प्रत्यक्ष संबंध असा इसवी सन 1660 मार्च मध्ये आला। 4 महिन्यापूर्वी म्हणजेच मार्गशीर्ष सप्तमीस अफजल खानाचा वध झाल्यानंतर शिवाजी महाराजांचे सैन्य आदिलशाही मुलखात उत्तर, दक्षिण व पूर्व या तिन्ही दिशाकडील प्रांत हस्तगत करण्याकरता चाल करून गेले। 18 दिवसात महाराजांनी आदिलशाहीचा प्रचंड मोठा प्रांत जिंकून घेतला। कोकणात ही शिवाजी महाराजांचा दरोजी नामक सेनापतींच्या अधिपत्याखाली मोठा प्रांत ताब्यात आला। अफजल वधानंतर खानाचे युद्ध सामान घेऊन 3 गलबते राजापुरास त्यावेळी नांगरून उभी होती। शिवाजी महाराजांना मारल्यानंतर आपण शिवाजी महाराजांचे स्वराज्य ही नेस्तनाबूत करू हा खानाचा उद्देश होता। गुप्तहेर खात्याच्या माहितीप्रमाणे ही गलबते व कोकण प्रांत ताब्यात घेण्यासाठीच महाराजांनी दरोजीला कोकणात पाठविले होते आणि दरोजी मोठं सैन्य घेऊन कोकणात गेला। अर्थात ही गलबते ताब्यात घेण्यासाठी दरोजीने प्रयत्न चालविला, पण हेनरी रेविंग्टनने ती गलबते आमची आहे म्हणून देण्यास नकार दिला। अगदी युनियन जॅक आपला इंग्रजांचा बावटाही त्या गलबतावर फडकवला। आदिलशाही सुभेदार अब्दुल करीम व हेनरी रेविंग्टन यांच्यामध्ये तसा करार झाला। त्यामुळेच हेनरी रेविंग्टनने ही तिन्ही गलबते दूर समुद्रात नांगरून ठेवली होती, ती मराठ्यांना द्यायची नाही। आता हेनरी रेविंग्टन व आदिलशाही सुभेदार अब्दुल करीम यांच्यात देण्या घेण्याच्या भानगडीमुळे एक वेगळाच प्रश्न इंग्रजांसमोर उपस्थित झाला, पण मामला मिटला व हे तिन्ही गलबते आमचीच आहे अशी हेनरी रेविंग्टन म्हणजे इंग्रज खटपट करायला लागले। अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे सैन्य व इंग्रज सौदागर यांचा पहिल्यांदा संबंध आला। शिवाजी महाराजांचा सेनापती दरोजीही ऐकायला तयार नव्हता। या बाबतीत इंग्रज व्यापाऱ्यांशी दरोजीचा चांगलाच वाद झाला। दरोजीने राजापूर वखारीवरील इंग्रज व्यापारी जो त्याचं नाव होतं फिलिप्स गिफर्ड्स यास व त्याबरोबर एक दलाल यास पकडून नेले। काही मालही दरोजीनं वखारीमधून जप्त केला। आदिलशाही तर्फे यावेळी राजापूर हे रुस्तम जमा याच्या अखत्यारीत होते आणि रुस्तम जमाचा इंग्रजाप्रमाणे शिवाजी महाराजांशीही सलोखा होता। त्यामुळे फिलिप्स गिफर्डच्या कैदेविषयी रुस्तम जमाकडे तक्रार येताच रुस्तमाचा हा संबंध लक्षात आणून शिवाजी महाराजांनी रुस्तम जमास सांगितले, तू आम्हास दंड राजापूर घेण्यास सहाय्य कर, म्हणजे आम्ही फिलिप्स गिफर्डची सुटका करू। फिलिप्स गिफर्डची सुटका झाली। आता दरोजी पुन्हा नांगरून ठेवलेल्या गलबताच्या मागे लागला, पण हेनरी रेविंग्टनच्या अति लोभामुळे दरोजींनी 7 इंग्रज अधिकाऱ्यांना पुन्हा पकडले। हेनरी रेविंग्टन, फिलिप्स गिफर्ड, रॉबर्ट टेलर्स व अन्य इंग्रज या सर्व कैद्यांना दरोजीने वासोटा किल्ल्यावर पाठवले। वासोटा किल्ल्याला व्याघ्रगड सुद्धा म्हणतात। आता हे इंग्रज वासोटा किल्ल्यावर आमची खिचडी खायला लागले। अफजल वधानंतर प्रसंगानंतर 18 दिवसांनी महाराजांनी पन्हाळा किल्ला घेतला। पुढे सिद्दी जोहर याने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला, हे आपण जाणताच। या प्रसंगी सिद्दी जोहरला राजापूरच्या वखारवाल्यांनी तोफेचे गोळे, दारुगोळा हे पुरवले। शिवाजी महाराजांचा स्नेही असलेल्या रुस्तम जमानने या इंग्रजी व्यापाऱ्यांना तुम्ही यावेळी युद्ध सामुग्री शत्रूला पुरवू नका असे सांगितले। असे असतानाही इंग्रजांनी ते ऐकले नाही। पैशाच्या लोभापायी हेनरी रेविंग्टन कंपनीच्या आड आपला हेतू साधत होता। विशेषतः इंग्रजी कंपनीचाही स्पष्ट इशारा असता राजापूरच्या वखारवाल्यांनी ते न ऐकता
सामुग्री पुरवली सिद्दी जोहरला. रुस्तम जमानने हेनरी रेविंग्टनला इतकेही सांगितले की तुमचा माल खपवणे एवढाच हेतू असला तर तो माल मला द्या अथवा शिवाजी महाराजांना द्या. पण या सांगण्याकडेही दुर्लक्ष करून इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या शत्रू पक्षाला दारुगोळा बारूद पुरवला. पुढे पन्हाळा प्रकरण आटपून शिवाजी महाराजांनी जेव्हा हे राजापूर घेतले, म्हणजे राजापूर वखारीमध्ये महाराज आल्यानंतर, तेव्हा शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या या सर्व प्रकरणाचे चांगलेच उष्टे काढले. महाराज राजापूरला आले त्यावेळी वखार लुटली. एवढ्यावर महाराज थांबले नाही, तर त्यांनी वखार ही खणून काढली व सगळी वखारची संपत्ती महाराजांनी जप्त केली. प्रथम या कैद्यांना वासोटा किल्ल्यावर काही दिवस ठेवले. तेथून त्यांना सोनगड कुलाबा येथे नेले आणि तेथून रायगडावर ठेवले. हे रायगडावर सुटतपर्यंत होते हे 7-8 कैदी. सोनगड कुलाबा किल्ल्यावर असताना हेनरी रेविंग्टनने सुटण्यासाठी एक प्रयत्न करून पाहिला. त्याने धमकीच दिली, आमची सुटका झाली नाही तर औरंगजेबाचे सैन्य सुरतेवरून दख्खनमध्ये आणण्यास आम्ही इंग्रज मदत करू. पण महाराजांच्या माणसाने या धमकीला भीक घातली नाही, ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी हेनरी रेविंग्टन म्हणाला, 1000 होन खंडणी आम्ही तुम्हाला देतो, आम्हाला सोडा. पण त्याचाही उपयोग झाला नाही. खिचडी खाण्याशिवाय त्याला दुसरा मार्गच नव्हता. आता या इंग्रज 8 कैद्यांना सोनगडावरून रायगडावर आणले. रायगडाला गेल्यावर या कैदी मंडळींनी सुरत प्रेसिडेंट अँड्रू ह्यूजला आपल्या सुटकेविषयी खटपट करण्याबद्दल 2-3 पत्रे मोठ्या उत्सुकतेने पण जरा रागानेच लिहिली की आम्ही इथे खितपत पडलो आहे, तुम्ही काहीच प्रयत्न करत नाही, असा त्या पत्राचा आशय होता. सुरत वकारचा प्रेसिडेंटने उत्तर पाठवले, तुम्हाला कैद का प्राप्त झाली हे तुम्ही चांगलेच जाणता. कंपनीच्या मालाचे रक्षण केले म्हणून ही कैद प्राप्त झाली नसून पन्हाळ्याच्या वेड्यात जाऊन इंग्रजांचा बावटा फडकावून गोळे उडवल्याबद्दलचे हे प्रायचित्त आहे. शिवाजी महाराज सोडा, दुसरा कोणीही असता तरी तुमच्याशी तो असाच वागला असता, तुम्हाला कैदच झाली असती. व्यापाऱ्यांनी दारुगोळ्यासारखा माल विकायचा नसतो किंवा शत्रू सैन्यावर उडवायचा नसतो. परदेशात असे उपद्व्याप केल्यास मग त्याचे फळ भोगावेच लागते. म्हणून ही कैद, तुमच्या कैदेचे हेच खरे कारण आहे. आता संयमाने राहा. शिवाजी महाराजांनी आपल्याला यापूर्वीच आज्ञा दिली होती शत्रू सैन्याला दारुगोळा न विकण्याबद्दलची, हे तुम्हाला माहीतच आहे. हेनरी रेविंग्टन याच्या अति पैशाच्या लोभापायी ही आपल्या वखारीवर ही आपत्ती ओढवलेली आहे. पण सुरतकर इंग्रज इथेही स्वस्त बसले नाही. इंग्रज कैदी शिवाजी महाराजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरूच होता. पण महाराज कोणालाही दाद देत नव्हते. राजापूर वखार वाल्यांना कैदेत राहून आता 14 महिने झाले होते रायगडावर. आणि आता जी रायगडावर राणी वसा म्हणून जी वास्तू आहे, ही चुकीचे नाव दिलेली वास्तू आहे. शिवाजी महाराजांच्या काळात कदाचित जामदारखाना, भंडारखाना, कैदखाना किंवा आदबखाना त्याला म्हणत असतील. पत्रहार संग्रहातील 865 नंबरचे पत्र आहे. त्यात रेविंग्टनला परत येण्याच्या बोलीवर म्हणजे पॅरोलवर मोकळा सोडला. कारण होते खिचडी खाऊन खाऊन त्याचं पोट खराब झाले होते, तब्येत खराब झाली होती. पॅरोल संपला. हेनरी रेविंग्टन पुन्हा रायगडावर परत आला आणि सुरतकर इकडे काय केलं, सुरतकर इंग्रजांनी कॉर्नवॉल्टेन याला 1663ला आज्ञा केली की शिवाजी राजेंची 2 मोठी गलबते मक्केकडे रवानगी करण्याच्या तयारीत आहे, ती पकडावी, जेणेकरून रायगडावर असलेले आपले कैदी शिवाजी महाराज सोडून देतील. या दरम्यान एका इंग्रज कैद्याचा
इथेच रायगडावर मृत्यू झाला. शेवटी इतक्या निकरावर ही गोष्ट येण्यापूर्वीच सुरतकर प्रेसिडेंटचे पत्र महाराजांना मिळाले. समोरच्या राजनीतीचा विचार करून महाराजांनी रायगडावरील या कैद्यांची सुटका केली. जवळजवळ 2 वर्षे हे इंग्रज कैदेत होते. शिवाजी महाराजांचा इंग्रजांसोबत पहिला संबंध आणि तोही असा आला. मित्रांनो, ही राजापूरच्या इंग्रज वकारकारांची कहाणी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, मी इथेच आपली आज्ञा घेतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. जय शिवराय.